नमस्कार, मी प्रदीप शिवगण. KZ क्रिएटिव्ह या प्रोडक्शनद्वारे यावर्षीपासून आम्ही राज्यनाट्य स्पर्धेचा आढावा असा एक कार्यक्रम सुरू करतो आहोत. खरं तर महाराष्ट्र राज्यात हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धा आता सुरू होत आहेत. आपण आज रत्नागिरी केंद्रावर आहोत. अधिकाधिक लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचावी, इथली नाटकं बघायला अधिकाधिक लोकांनी यावं यासाठीचा उपक्रम आहे. खरं तर मी जेव्हा चर्चा करत फिरत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की बऱ्याच लोकांना या स्पर्धेबद्दल माहिती नसतं. जे लोक 200, 300, 500 रुपये तिकीट काढून नाट्यगृहात नाटक बघायला येतात, मात्र या नाटकांबद्दल फारसं माहीत नसतं. अत्यंत थोडक्यात सांगतो, ही आपण 200, 300, 500 रुपये देऊन जी नाटकं बघतो तशाच प्रकारची ही नाटकं असतात. आणि आनंदाची गोष्ट अशी असते की आपल्या परिसरातली, आपल्या जिल्ह्यातल्या, आपल्या तालुक्यातल्या लोकांनी उभी केलेली ही नाटकं असतात. आणि नाटकाला अत्यंत कमी म्हणजे 10 आणि 15 रुपये तिकीट आहे. तर तुमच्या घरातल्या लहानांना घेऊन तुम्ही यावं, म्हणजे त्यांच्यात नाटक रुजेल. महाराष्ट्राला एक मोठा वारसा मिळालेला आहे या नाटकांचा, तो या लहानांपर्यंत पोहोचवता येईल आणि सगळ्या रसिकांनी आवर्जून यावं. आज आपण रत्नागिरी केंद्रावर आहोत आणि या रत्नागिरी केंद्राचे समन्वयक नंदकुमार जोवेकर सर आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशी असणार आहे स्पर्धा, कधी सुरू होणार आहे, उद्घाटन कधी असणार आणि किती नाटकं आहेत. सर, प्रथम आधी KZचे धन्यवाद की त्यांनी एवढा मोठा उपक्रम हाती घेतला आहे. गेली 62 वर्ष अविरतपणे भारतामध्ये एकमेव ही अशी स्पर्धा आहे जी 62 वर्ष चालू आहे आणि मराठी रंगभूमीसाठी ही नाटके आहेत, काम करते आहे. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीनं यावर्षी 63वी ही हौशी मराठी नाट्य स्पर्धा आहे. आपल्या महाराष्ट्रभर सुमारे 23 ते 24 केंद्रांवर ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आजपासून रत्नागिरीचं केंद्र सुरू होतं आहे आणि या रत्नागिरी केंद्रावर रत्नागिरी शहरातील आणि जिल्ह्यातील एकूण 8 नाटकं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. खरं तर असं म्हणतात की व्यावसायिकतेकडे जाण्याचा एक मार्ग म्हणून या राज्यनाट्य स्पर्धेकडे पाहायला जातं. पण राज्यनाट्य स्पर्धेतून अनेक कलाकार व्यवसायाकडे वळलेले आहेत, त्यामुळे हा एक मैलाचा दगड आहे मुलांसाठी. आणि यावर्षी पाहता तर जुन्या संस्था तर आहेतच, पण नवीन मुलंसुद्धा, तरुण कलाकारसुद्धा यामध्ये नव्याने उभे राहताना दिसत आहेत. त्यामुळे माझी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी नाट्यगृहाकडे यावं, ही नाटकं पाहावीत. मुळात कलाकारांचा हुरूप वाढवावा, कारण जोपर्यंत प्रेक्षक समोर नसतील तोपर्यंत कलाकारांना हुरूप येणार नाही. तर ते नक्की आली पाहिजे आणि आपल्याच कलाकारांना आपणच प्रोत्साहन द्यायला पाहिजेत. माझी एक शंका म्हणून विचारतो, गेल्या काही दिवस मी इथे 15-20 अशी नाटकं असायची, यावर्षी 8 नाटकं आहेत. तर तुम्हाला थोडीशी खंत आहे किंवा तुम्ही इथल्या नाटककारांना, नटांना, अभिनेत्यांना किंवा संस्थांना काय सांगाल? नक्कीच संख्या थोडी उतरलेली दिसते, पण मला अपेक्षा आहे की पुढच्या काळात ती वाढेल, कारण तरुण कलाकार आत्ता सुरुवात करत आहेत, स्वतः प्रोडक्शनमध्ये उतरलेले दिसत आहेत. म्हणजे चांगलीच बाब आहे. काही असं होतं की फॉर्म भरलेले असतात पण तयारी होत नाही, कलाकार उपलब्ध होत नाही, त्या ताकदीचा कलाकार उपलब्ध होत नाही. मग अशा वेळेला नाटक करावं की नाही असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे कदाचित कमी झाली असतील, पण पुढच्या वर्षी नक्की होतील. आणि मुळातच आमच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे आमचे अपर मुख्य सचिव विकास खारगे साहेब आणि सांस्कृतिक कार्य संचालनाचे संचालक विभीषण चौरे साहेब, ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा चालू आहे उत्तमरित्या. त्यामुळे त्यांचेही प्रयत्न आहेत की तरुण कलाकारांनी यावं, मोठ्यांबरोबर चर्चा व्हावी, चांगले मुद्दे, जुनी नाटकंसुद्धा नवीन पद्धतीने कशी ते सादर होतील, नवीन नाटकांना कसा वाव मिळेल, ते सादरीकरण कसं होईल, यासाठी आपण प्रयत्न करतो आणि नक्की हा प्रयत्न यशस्वी होईल. तर रसिक हो, आजपासून ही स्पर्धा रत्नागिरी केंद्राची सुरू झाली आहे. आज पहिलं नाटक आहे. अशी 8 दिवस नाटकं आहेत. या प्रत्येक नाटकाचा आढावा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. आढावा म्हणजे काय परीक्षण किंवा समीक्षण असणार नाही. दिग्दर्शकाबरोबर चर्चा, लेखकाबरोबर चर्चा, नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांना कसं वाटलं, रसिकांना कसं वाटलं हे नाटक, या प्रकारची चर्चा तुमच्यापर्यंत आणणार आहोत. हे नाटक आणि ही चळवळ अधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठीचा हा प्रयत्न आहे. नंदकुमार जोवेकर तरुण समन्वयक आहेत आणि ते जसं म्हणाले की तरुण कलाकार आता सहभागी होत आहेत, ही एक आनंदाची आणि प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. तर यांनाही या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आमच्याकडून जे लागेल आम्ही तुम्हाला मदत करू. धन्यवाद सर. धन्यवाद.